एकतर आदरणीय अजितदादांचं काम हे किती मोठं होतं हे सर्वच महाराष्ट्रातल्या लोकांना त्या ठिकाणी माहित आहे. पण ज्या भूमीने आणि ज्या लोकांनी त्यांना पाठबळ दिलं, मताधिक्य दिलं, त्या बारामतीकरांना तर दादांचा स्वभाव, त्यांचं कार्य, त्यांचं काम, त्यांचा संपर्क, काय पद्धतीने ते बारामतीकरांवर दादा प्रेम करायचे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी माहित आहे. दुर्दैव असं की पोटनिवडणूक ही जी बारामतीमध्ये त्या ठिकाणी होत आहे ते दादा गेल्यानंतर ती खरं तर इथं होत आहे. काकी उभ्या आहेत, इथं येऊन लोकांना भेटून चर्चा करून फक्त मी विनंती करत आहे की मतदान होत असताना 100% मतदान प्रत्येक गावातून हे अजितदादांच्या कार्याकडे बघून सुनेत्रा काकींना त्या ठिकाणी व्हावं याच्यासाठी खरं तर येऊन लोकांशी मी संवाद साधत आहे. कारण का बारामतीकरांना तुम्ही आदेश देऊ शकत नाही, बारामतीकरांना तुम्ही विनंती करू शकता. कारण इथे असणारे लोक हे फार हुशार आहेत आणि पवार परिवारावर इथं असणाऱ्या लोकांचं प्रेम आहे. त्यामुळे इथे येऊन त्यांना मी विनंती केलेली आहे. खरं तर आज सकाळी कनेरीला जाऊन पवित्र हनुमान रायांचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि ते दर्शन झाल्यानंतर इथं काटेवाडीला येऊन लोकांशी संवाद त्या ठिकाणी साधलेला आहे. सर्व पक्षाचे लोक पदाधिकारी खरं तर इथं आलेले आहेत. काल संध्याकाळी हा दौरा तिथं ठरला, पण हा प्रचार दौरा नसून लोकांचा संवादाचा कार्यक्रम आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि इथं लोकांशी संवाद साधून पुढच्या गावासाठी त्या ठिकाणी मी आता जात आहे. पूर्वी कसं पवार कुटुंबीय सर्व एकत्र यायचं आणि प्रचाराकरिता उतरायचं, तशा पद्धतीने हा प्रचार होणार आहे. खरं तर इथं येत असताना मी रोहित पवार म्हणून आणि अजितदादांचा पुतण्या म्हणून आणि दादांचा कार्यकर्ता म्हणून प्रचारामध्ये आलेलो आहे. पूर्वीच्या निवडणुका जर आपण बघितल्या तर लोकांना सुद्धा माहिती आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी बघितलेलं आहे. पवार साहेबांची निवडणूक असो, अजित काकांची असो, नाहीतर आत्यांची असो, प्रत्येक निवडणुकीला परिवार म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित त्या ठिकाणी फिरत होतो. कुणी द्राय भाग घ्यायचं, कुणी शहर घ्यायचं, कुणी इतर राहिलेला भाग त्या ठिकाणी घ्यायचं, लोकांशी बोलायचं, महिलांचे काही कार्यक्रम नाही तर भेटी काही लोक घ्यायचे. त्यामुळे ते जे वातावरण होतं, तो जो काळ होता, हा संयुक्तित पवार परिवारासाठी अतिशय महत्वाचा आणि चांगला काळ त्या ठिकाणी होता. पण नंतर ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या आणि आज दुर्दैव असं आहे की पोटनिवडणुकीमध्ये ते सुद्धा दादा गेल्यानंतर इतर निवडणुकीच्या प्रचारासाठी यावं लागतंय. हे खरं तर मनाला लागणारं, दुःख देणारं असलं तरी दादांकडे बघून या इलेक्शन मध्ये आजपर्यंत कोणालाच एवढी लीड मिळाली नाही, तेवढी लीड ही त्यांच्या पक्षाला इथून कशी मिळेल यासाठी प्रत्येक व्यक्ती आपापल्या लेवलला त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आपण पाहिलंय की एकंदरीत आतापर्यंत भाजपला या ठिकाणी यश मिळालं नाही, परंतु आता भाजप मोठ्या म्हणजे अनेक नेत्यांना घेऊन या मतदान प्रक्रियेमध्ये येताना आपण पाहतोय. भाजप आल्याने राष्ट्रवादी सुनेत्राबाईंना फायदा होईल का तोटा होईल? बघा, आज जे कोणी लोक सुनेत्रा काकींना मदत करण्यासाठी येत आहेत त्यांच्या मनामध्ये काय हेतू हा वेगळा, पण आज बारामतीकरांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे की आपल्याला अजितदादांनंतर सुनेत्रा काकींच्या पाठीमागे या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी थांबायचं आहे. ठीक आहे, काही पक्ष दीर्घकालीन पुढचा विचार करून त्या ठिकाणी येत असले तरी तो त्यांचा विषय आहे. आणि बारामतीकरांना मग काही लोक जर दीर्घकालीन विचार करून इथं बारामतीमध्ये येत असतील आणि खास करून मोठे इतर पक्ष, तर बारामतीकरांना त्यांनी त्या ठिकाणी ओळखलं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. पण आज जो कोणी येईल त्याची खऱ्या अर्थाने मदत आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. खरं तर आमची अपेक्षा होती की 22-23 जे कोणी लोक विरोधात त्या ठिकाणी उभे आहेत त्यांचे फॉर्म राहायला नको पाहिजे होते. सामान्य लोकांनी, प्रामाणिक कार्यकर्ते आणि प्रामाणिक अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांनी खूप मनापासून प्रयत्न करून 60 वरनं आकडा तो 22-23 वर आणला. पण याच्यामध्ये बघत असताना एक नाव म्हणजे करुणाताई मुंडेंचं नाव जर मी बघितलं तर खरं तर एखाद्या भाजप पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी जर त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी तो फॉर्म ठेवला नसता. कारण त्याचं मुख्य कारण सांगतो की जेव्हा महाविकास आघाडी सरकार गेलं
आणि आम्ही सर्वजण विरोधात होतो. दादा विरोधी पक्ष नेते त्याच्यामध्ये होते आणि दादा विरोधी पक्ष नेते व्हावेत यासाठी सर्व आमदारांनी सह्या दिल्या होत्या. त्यात आम्ही सुद्धा होतो. आणि मग त्यावेळेस धनंजय मुंडे हे दादांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या विरोधात म्हणजे त्या सत्तेच्या विरोधात त्या ठिकाणी बरंच काही बोलत होते. आणि ते बोलत असताना अधिवेशन चालू होतं तेव्हा भाजपच्या एका प्रमुख नेत्यांनी करुणा मुंडेंना अधिवेशनात आमंत्रित केलं आणि त्या तिथं आल्या. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी घेतली, पत्रकारांशी बोलल्या आणि दुसऱ्या दिवसापासून धनंजय मुंडे बोलणं बंद केलं. मग कुठं ना कुठंतरी करुणा मुंडेंना काही नेत्यांनी जर सांगितलं असतं त्यांनी तो फॉर्म ठेवला नसता. पण कोणाचाही फॉर्म आज राहिला तरी लोक फार हुशार आहेत. मला असं वाटतं की जे बाहेरून लोकांनी मतदान उमेदवारी इथं केलेली आहे त्यांना एक सुद्धा मतदान बारामतीतून त्या ठिकाणी मिळणार नाही. आणि जे कोणी इतर लोक बारामतीचे असतील स्वतःचं मतदान सोडलं तरी दुसरं कुठलं एक सुद्धा मतदान त्यांच्या परिवाराचं सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही. बारामतीकरांना उत्सुकता आहे ते पवार साहेबांची. पवार साहेब प्रचारामध्ये उतरणार आहेत का आणि पवार साहेब बारामतीत सभा घेणार आहेत? ते एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घ्यावी. तसं बघितलं तर 22-23 उमेदवार असले तरी सुनेत्रा काकी ह्या निवडून आल्यात हे आपल्या सगळ्यांना मनामध्ये त्या ठिकाणी माहित आहे. फक्त आपण जेव्हा प्रचारामध्ये फिरतो तेव्हा दादांचा आदर जो आपल्या मनामध्ये आहे दादांकडे बघून आपण एक कर्तव्य म्हणून इथं फिरत असतो. पवार साहेब हे फार मोठे नेते, देशाचे नेते. पवार साहेबांनी 2 गोष्टी फार महत्वाच्या इथं केलेल्या आहेत. एक गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे इथं जर आपण बघितलं दादांचा पक्ष आणि पवार साहेबांचा पक्ष या 2 प्रमुख पक्षांना जास्त ताकद इथं असणारी लोक त्या ठिकाणी देत असतात. म्हणजे लोकसभा पण बघितली आणि विधानसभा बघितली तर प्लस मायनस दोन्ही पक्ष इथं झालेले आहेत. तर सगळ्यात पहिला निर्णय जर कुठल्या पक्षाली ही निवडणूक बिनविरोध करण्याचा घेतला असेल आणि उमेदवार न घेण्याचा घेतला असेल तर तो पवार साहेबांच्या पक्षाचा होता. पवार साहेबांनी 2 निर्णय अतिशय महत्वाचा घेतला आणि त्याच्याचबरोबर काँग्रेस शेवटच्या दिवसापर्यंत फॉर्म मागे घेते का नाही, कारण काँग्रेसची पण अपेक्षा अशी होती आणि त्यांची कंडिशन अशी होती की दादांच्या बाबतीतला FIR हा झाला पाहिजे, कारवाई ही पारदर्शक पद्धतीने आणि जलद गतीने झाली पाहिजे. पण शेवटी पवार साहेब, सुप्रियाताई आणि आमच्यासारख्या काही लोकांनी थोडेफार प्रयत्न त्या ठिकाणी केल्यामुळे काँग्रेसने सुद्धा तिथं माघार घेतली. म्हणजे प्रमुख पक्ष आज रिंगणामध्ये त्या ठिकाणी कुठं नाहीयेत आणि त्याच्यामध्ये मोठा वाटा हा पवार साहेबांचा होता. त्या पवार साहेबांनी इथं सभाच घेतली पाहिजे असं कोणाची त्या ठिकाणी अपेक्षा नाहीये असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. जे करायचं होतं फक्त परिवारचा प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची ड्युटी नाही तर जबाबदारी ही चोख पद्धतीने पार पाडली असं लोकांचं सुद्धा मत आहे. दादा खरं तर ही निवडणूक एकतर्फी आहे याचा निकाल निश्चित. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचार का केला? कसं असतं की अजितदादांनी अनेक लोकांना राजकारणामध्ये येण्यासाठी मदत केलेली आहे, सामाजिक दृष्टिकोनातून मदत केलेली आहे, व्यक्तिगत मदत अजितदादांनी तिथं केलेली आहे. त्यामुळे या निवडणुकामध्ये आमच्यासारखे जे लोक नाही तर इतरही लोक जे प्रचारामध्ये सहभाग घेत आहेत ते अजितदादांनी केलेल्या मदतीमुळे, दिलेल्या प्रेमामुळे, दिलेल्या ताकदीमुळे एक अजितदादांच्या प्रती असणारा आदर आणि प्रेम याच्यासाठी लोक प्रचारामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे याच्या पलीकडे जाऊन भावनिक नातं सोडलं तर मला असं वाटतं की दुसरं कुठला विषय नसावा. जय पवार देखील प्रचार करतायत. आगामी काळात दोघं मिळून काय प्रचार करण्याचं नियोजन आहे किंवा त्यांच्याशी बोलून तुमचा प्रचार चालू का तुम्ही तुमच्या वैयक्तिक पातळीवर? सगळे आपापल्या लेवलला त्या ठिकाणी ते पक्ष म्हणून तिथं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करून त्यांचा प्रचार तिथं सुरू आहे. 23 तारखेला मतदान आहे. त्यामुळे आजपासून आपण जर बघितलं तर वेळ काळ थोडासा कमी राहिलेला आहे. त्यामुळे जेणेकरून आपापल्या लेवलला वेगवेगळ्या भागामध्ये प्रचार जर केला तर व्याप्ती सुद्धा प्रचाराची तिथं वाढत असते. त्यामुळे त्यांचा वेगळ्या बाजूचा प्रचार चालू आहे आणि आमचा दुसऱ्या बाजूला चालू आहे आणि इतरही जे परिवारातले इतर लोक आहेत ते आपापल्या लेवलला त्या ठिकाणी प्रचार करत आहेत. सांगता सभेला आपण सर्व एकाच मंचावर दिसणार. ठीक आहे, बघा सांगता सभा, नारळ वाढवण्याचा कार्यक्रम, फॉर्म भरण्याचा कार्यक्रम तसं बघितलं तर त्या पक्षाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता. त्यामुळे तिथं म्हणजे कुठेही संवाद आमचा त्या ठिकाणी झाला नसल्यामुळे आम्ही तिथं गेलो नव्हतो. शेवटी प्रयत्न काय आहेत की सांगता सभा सुद्धा ही प्रचाराची सांगता सभा असते. प्रचारामध्ये सहभाग घेतला म्हणजे खूप काय झालं असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. आता असं म्हणालात की भाजप दीर्घकालीन विचार करते. रोहित पवार बारामतीमध्ये दीर्घकालीन काय विचार करण्याच्या भूमिकेत आहेत? बघा माझा स्वभाव तुम्हाला त्या ठिकाणी माहित आहे. मी जे काय आहे ते ओपनली त्या ठिकाणी बोलतो.
इथं माझा जन्म झालेला आहे, माझं मतदान अजून सुद्धा त्या ठिकाणी बारामतीत आहे. मी जिल्हा परिषद या भागातून उभा होतो. दादांनी मला निवडणुकीला त्या ठिकाणी पहिलं तिकीट दिलं होतं. त्यामुळे मी इथं येण्याचं कारण दादांच्या प्रती असणारा आदर आहे. आता हे हा इलेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी शेवटी काकी सुद्धा अजितदादांचीच प्रेरणा घेऊन अजितदादांसारखंच त्या ठिकाणी काम करतील आणि मग आम्हाला आमचा मतदारसंघ आहेच ना, कर्जत जामखेड, तिथं असणाऱ्या लोकांनी सुद्धा विश्वास त्या ठिकाणी आमच्यावर हा टाकलेला आहे. एवढी मोठी ताकद आमच्या विरोधात असताना सुद्धा थोडक्यानं का होईना मताने निवडून येऊन या सरकारला जाब विचारण्याची संधी मला तिथं असणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे राजकारण हे जे काय असतं ते आपण प्लॅन करून जात असतो. प्लॅन हा कर्जत जामखेडचाच आहे आणि राजकारण हे उद्या जाऊन कसं होईल कोणाला त्या ठिकाणी माहित नाही. दादा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्याध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची नेमणूक होणार आहे अशी माहिती समजते. जूनमध्ये कार्यकारिणीची बैठक होणार आहे, एकमताने हा निर्णय घेतला जाणार आहे. ते घेतला जात असेल तर चांगली गोष्ट आहे. ते स्वतः कॅबिनेट मंत्री राहिलेले परिवारातला एक भाग आहे. युवा पिढी त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांना कार्याध्यक्षपद त्या ठिकाणी मिळालं तर ती चांगलीच गोष्ट आहे. शेवटी तो त्यांचा तिथं पक्ष आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की सर्व विरोधात असणारे जे कोणी नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, नाही तर पुढच्या पिढीतले जे कोणी आमदार नाहीतर इतरही सर्व लोक आहेत, त्यांनी एकत्रित येऊन सामान्य लोकांचे प्रश्न जरा आक्रमक पद्धतीने मांडण्याची हीच ती खरी वेळ आहे असं मला तरी तिथं वाटतं. कारण बेरोजगारीचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, आता या पावसाळ्यामध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण दुष्काळाला समोर जाणार आहोत. त्यामुळे तेही मुद्दे असतील, महिला सुरक्षेचे मुद्दे, हे विषय आक्रमक पद्धतीने कुठलंही त्या ठिकाणी पद असलं काय नसलं काय आपल्याला त्या ठिकाणी सत्तेतल्या लोकांना सुद्धा त्यांच्या नेत्यांपुढे मांडावे लागतील आणि आमच्यासारख्या विरोधकाला सुद्धा रस्त्यावर उतरून ते मुद्दे त्या ठिकाणी मांडावे लागतील. आता अचलपूरमध्ये लैंगिक अत्याचार झालाय, कसं बघता या सगळ्याकडे अमरावतीमध्ये? हे बघा, लैंगिक अत्याचार, महिलेवर कुठेही अत्याचार जर होत असेल, सामान्य लोकांवर अत्याचार होत असेल, ती चुकीचीच गोष्ट आहे. कुठं ना कुठे तुम्हाला आक्रमक पद्धतीने कारवाई त्या ठिकाणी करावी लागेल आणि ती आक्रमक पद्धतीने कारवाई जर सरकारकडनं झाली तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तिथं होणार नाही असं माझं तरी त्या ठिकाणी मत आहे. आता खरात प्रकरणाच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं असेल तर ते उचललं खरं, आणलं खरं, एसआयटी झाली खरं, पण हळूहळू त्याच्या बाबतीतली चर्चा सुद्धा कुठं ना कुठंतरी सरकारमध्ये असणाऱ्या यंत्रणेच्या माध्यमातून कमी केली जाते असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे. त्यामुळे खरात प्रकरणाला हलक्यात घेऊन तिथं चालणार नाही. अनेक काही पुरावे आहेत, महत्वाची गोष्टी आहेत, त्याच्या खोलामध्ये जाणं पण तितकंच महत्वाचं आहे. त्यांना ताब्यात घेऊन तुम्ही विचारा कोण कुठला नेता तिथं आला होता, कुठल्या प्रकारची पूजा त्या ठिकाणी झाली होती आणि मग त्या पूजेच्या मागचा हेतू सुद्धा काय तिथं होता. 3-4 दिवसापूर्वी तिथे असणारे नाशिकचाच एक द्राक्ष उत्पादक शेतकरी जो तिथं जाऊन खरातांना म्हणजे गुरु मानत होता आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो तिथं सातत्याने त्यांना भेटत होता. तर त्या एका व्यक्तीला सांगून मला त्या ठिकाणी निरोप दिला की जेव्हा त्या व्यक्तीला पवार परिवारावर प्रेम करणारा व्यक्ती होता, त्या व्यक्तीला खराताला जेव्हा विचारलं होतं की पवार परिवाराचं उद्या जाऊन काय वाटतं, तेव्हा खराताकडनं जे सांगण्यात आलं, जे मला त्या ठिकाणी कळालेलं आहे, अजितदादांच्या ऍक्सिडेंट पूर्वी हे पवार परिवारावर एक खूप मोठा आघात होऊ शकतो अशी चर्चा खरात या व्यक्तीने त्या व्यक्तीकडे केली होती. त्यामुळे हे सगळे जे काही प्रश्न आहेत, हे प्रश्न जे लोकांच्या मनामध्ये आहेत, नाही तर लोकांच्या चर्चेमध्ये आहेत, हे तपासाच्या माध्यमातून कुठं ना कुठेतरी संपले पाहिजे. कारण दुसरी चर्चा अजून अशी सुद्धा आहे. मोठा दावा करतात. अरे आता तुम्ही लोकांची चर्चा केल्याशिवाय होणार नाही ना. आता त्याच्यात दुसरा विषय असा पण आहे की काही जे लोक तिथं पूजेला जायचे, जी कुठली ब्लॅक पूजा होती, काळी पूजा असते का वेगळी पूजा असते, हे मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही. पण जे कोणी लोक तिथं जात होते ते का जात होते, दादांच्या घराबाहेर ती पूजा कशी झाली होती, कुणी केली होती, हे कुठेतरी आपल्याला समजलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये जे काही एक इतर विषय आहेत, मी खरं तर आता 23 तारखेनंतर याच्यावर जास्त स्पष्टपणे बोलू शकतो. त्यामुळे इथं माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की एखादी घटना जर कुठं त्या ठिकाणी घडत असेल आणि लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतील तर ते कुठेतरी चर्चेतून इन्व्हेस्टिगेशन पारदर्शक पद्धतीने त्या व्यक्तीला विचारून ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजे आणि तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे. तपास योग्य पद्धतीने होतोय असं तुम्हाला वाटतंय का? आणि होत नसेल तर का होत नाही आणि कोणामुळे होत नाही? नाही, एसआयटीने आतापर्यंत केलेलं काम हे चांगलं आहे. त्याच्यामध्ये जे काही पुरावे आणले, खरं तर खूप मोठ्या प्रमाणात पुरावे, व्हिडिओ, काही गोष्टी आता एसआयटीकडे आलेल्या आहेत. त्यामुळे एसआयटीचं काम हे आतापर्यंत चांगलं आहे.
फक्त माझा प्रश्न एवढाच आहे की सामान्य लोकांचे व्हिडिओ बाहेर आले, महिलांचे व्हिडिओ बाहेर आले, ते येणं चुकीचं होतं. पण नेत्यांचा व्हिडिओ असताना सुद्धा बाहेर येत नसेल तर मग कुणी काय त्याचा राजकीय दृष्टिकोनातून फायदा करत आहे का, एवढंच आमचं मत आहे. आणि एसआयटी खूप चांगलं काम करते, एवढ्या गोष्टी ते बाहेर काढू शकले. दुसरा प्रश्न आम्हा सगळ्यांना असा पण पडलेला आहे, मग एसआयटी एवढं काम करू शकते तर मग एसआयटी पेक्षा मोठी संस्था जर या राज्यामध्ये कुठली असेल तर सीआयडी आहे. मग सीआयडी संस्थेकडे आमच्या दादांचा अपघाताचा नाहीतर घातपाताचा विषय देऊन सुद्धा सीआयडी कडनं मात्र एसआयटी एवढं जल्लद गतीने काम का केलं जात नाही, असं साहजिकच आमच्या मनामध्ये प्रश्न आहे. ब्लॅक बॉक्सचा गुड आणखी कायमच आहे. आम्ही ते कायम ठेवणार नाही, काही दिवस आपण वाट बघू. शेवटी बघा अधिवेशनामध्ये सुद्धा आणि सुमित्रा काके सुद्धा आपापल्या लेवलला प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. दिल्लीत जाऊन सुद्धा त्या मोठ्या नेत्यांना भेटल्यात, त्यांनी सुद्धा या बाबतीतली चर्चा केली असावी. पार जे त्यांच्या लेवलला वडिलांना न्याय देण्यासाठी ते आपापल्या लेवलला प्रयत्न करत आहे, आम्ही आमच्या लेवलला प्रयत्न करत आहे. हा ब्लॅक बॉक्सचा मुद्दा नक्कीच आश्चर्यजनक आहे. अधिवेशनामध्ये जेव्हा मी मुद्दा मांडला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत असताना काही गोष्टी सांगितल्यात की आम्ही जाऊन बोलू करू, पण आता बऱ्याच राज्यांमध्ये इलेक्शन असल्यामुळे मुख्यमंत्री सुद्धा त्या इलेक्शन मध्ये थोडेसे व्यस्त आहेत. एकदा 23-24 ची तारीख होऊ द्या, पुढचे 7 दिवस अजून आपण या सरकारला त्या ठिकाणी देऊ आणि मग खरंच अधिवेशनामध्ये ज्या ज्या गोष्टी काय बोलल्या गेल्या त्या पद्धतीने या सरकारकडनं गोष्टी होत आहेत का हे त्या ठिकाणी बघा. बघा आम्हाला इथं काय आज आक्रमक बोलून राजकारण करायचं नाही, कारण दादांचा विषय हा राजकीय विषयापेक्षा पलीकडे गेलेला विषय, तो भावनिक आहे. त्यात कुठेही प्रकारचं राजकारण नव्हतं. सगळ्यांना तेवढी समान संधी देऊन इन्व्हेस्टिगेशन फक्त लवकर आणि पारदर्शक पद्धतीने व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. खराबचा एन्काउंटर असलेली शंका खासदार प्रणित शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे, कारण त्यात अनेक सत्ताधाऱ्यांची नावं देखील समोर येण्याची शंका नाही, याच्या आधी मी सुद्धा हा मुद्दा त्या ठिकाणी बोललेलो आहे की भीती अशी वाटते की खरात सुसाईड प्रकरण सुसाईड करून मृत्यू झाले अशी चर्चा होऊ शकते, आणि एन्काउंटर सुद्धा त्या ठिकाणी केलं जाऊ शकतं, कारण त्यांना बरीच काही माहिती आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी केलेलं कृत्य हे चुकीचंच आहे. त्या माणसाले त्याच्यावर तर कारवाई, त्याला जेलमध्ये आयुष्यभर टाकलं पाहिजे. जी कुठली कारवाई ती करा, पण माहिती घेणं, तपास योग्य दिशेने घेऊन जाणं हे पण तितकंच त्या ठिकाणी महत्वाचं आहे. राष्ट्रवादीच्या प्रचारात सुरुवातीला पवार साहेबांचा बॅनरवरती फोटो लावण्यात आला, त्यानंतर परत तो फोटो काढण्यात आला. नाही, आता हे बघा, मला काय कुठल्या पक्षाला मुद्दामून काय गोष्टी केल्यात असं मला तरी त्या ठिकाणी माहित नाही, पण शेवटी जेव्हा पक्ष वेगळे असतात तेव्हा त्या पक्षाचं अस्तित्व सुद्धा तिथं वेगळं असतं. त्यामुळे एका पक्षाच्या बॅनरवर दुसऱ्या पक्षाचा नेत्याचा फोटो आला तर दुसरा जो पक्ष आहे तिथं असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम हा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे इथं फोटो, आता बघा, बिनविरोध करण्यासाठी पवार साहेबांनी खूप महत्वपूर्ण रोल प्ले केलाय. त्यांनी त्या ठिकाणी लक्ष घातलंय, त्यांचा खूप मोठा वाटा आहे हे दुनियाला त्या ठिकाणी माहिती, बारामतीकरांना माहिती. फक्त साहेबांचं मत एवढंच असावं आणि कदाचित त्यामुळेच तो निर्णय तिथं बदलला असावा की पक्ष वेगळे आहेत, फोटोमध्ये मात्र त्या ठिकाणी कुठेही काय गोष्टी मिक्स करू नका अशी भूमिका साहेबांची असावी. दादा विलिनीकरण थांबलंच म्हणायचं. आता प्रचारासाठी मी काकींच्या प्रचारासाठी आलेलो आहे. एकदा प्रचार होऊ द्या, मतदान त्या ठिकाणी होऊ द्या, त्याचा निकाल तिथे येऊ द्या. महाराष्ट्रात आजपर्यंत कुणी एवढ्या मताधिक्याने निवडून नाही आलं, तेवढ्या मताधिक्याने काकींना निवडून येऊ द्या, त्यानंतर मी राजकीय भूमिका घेईन. संदर्भातच भाजपने एका नेत्याने विलीनीकरणाला आमचा विरोध नाही असं म्हटलंय, मात्र आता ही परिस्थिती शक्य नाही असं देखील त्यांनी त्या संदर्भात खूप मी तेच म्हणतो, एकदा रिझल्ट येऊ द्या, मग मी याच्यावर राजकीय भूमिकेतून त्या ठिकाणी बोलेन. मला माहित नाही काकी कुठे आहेत, कारण शेवटी त्या उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, त्यांच्याकडे अनेक हाती आहेत, मंत्री सुद्धा आहेत. तर मला असं वाटतं की अजितदादा याच्यापूर्वी कनेरीला येऊन पवित्र मंदिरामध्ये त्या ठिकाणी नारळ फोडायचे आणि त्यानंतर डायरेक्ट सांगता सभेला यायचे. आता ती स्टाईल काकींनी सुद्धा या इलेक्शन मध्ये सांभाळावी असं मला तरी वाटतं, कारण का हे जे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक आहेत, कुणी इथं येऊन काही सांगितलं, विरोधात सुद्धा सांगितलं, ते इतके बारामतीकर हुशार आहेत, त्यांना काय करायचं हे माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जर संविधानिक पद अख्ख्या महाराष्ट्राचं असेल तर त्यांनी त्या पदाच्या माध्यमातून महाराष्ट्राला सेवा द्यावी, सांगत्या सभेला यावं. बाकी सगळी काळजी इथे असणारे कार्यकर्ते, आमच्यासारखे दादांवर प्रेम असणारे कार्यकर्ते आणि परिवारातले लोक हे नक्कीच ती जबाबदारी
सांभाळतील असं मला तरी मला वाटतं. निवडणुकीची मतदानाची औपचारिकता बाकी वाटते किती लिहिण्याचा असेल असं आपल्याला? हे जे कोणी 22-23 लोक उभे राहिलेले आहेत बारामतीचे उभे आहेत, त्यांना प्रत्येकाला एखाद दुसरं मत मिळालं तर काय वेगळं वावगं ठरू नका. आणि बाहेरून आलेले लोक आहेत त्यांना 0 सुद्धा मतदान झालं तरी वावगं ठरू नका. त्यामुळे म्हणूनच मी लोकांना म्हणतो मतदान जास्त करा. बाकी मतदान जेवढं जास्त होईल 3.5 लाख मतदान जर झालं 100% मतदान झालं तर मग समजून घ्या तेवढ्या पटीने म्हणजे 99% 98% मतदान हे अजितदादांच्या पक्षाला दादांकडे बघून त्या ठिकाणी होईल. 3 लाख झालं तर 99-98% आणि जर समजा 2.5 लाख झालं तर म्हणून मताधिक्य वाढवायचं असेल तर मतदानचा टक्का हा वाढून घेणं पण तितकंच महत्वाचं आहे.